हॅलो एव्हरीवन. आज आपण कंपनीला BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेम या सब्जेक्टशी संबंधित आपण माहिती ह्या तासिकेमध्ये घेत आहोत. मागील तासिकेमध्ये आपण घटनापत्रक मेमोरेंडम ऑफ असोसिएशन याबद्दल आपण माहिती बघितलं होतं. आज आपण आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे नियमावली याबद्दल आपण माहिती घेऊ. ओके, तर नियमावली काय असतो की ज्या पद्धतीने कंपनीच्या घटनापत्रक एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे त्या पद्धतीने सुद्धा नियमावली कंपनीच्या आयुष्यामधले एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स समजले जातो. तर घटनापत्रक कंपनीचा संबंध असतो, तर नियमावली कंपनीच्या अंतर्गत रूल रेग्युलेशनबद्दल माहिती देण्याचे काम करतो. म्हणजे कंपनीमध्ये कशा पद्धतीने एखादी नियमावली किंवा एखादा रूल रेग्युलेशन एखाद्या भागधारकाबद्दल किंवा एखाद्या तिथल्या अंतर्गत नियमाबद्दल कशा पद्धतीने हँडल केलं जाईल किंवा संचालन कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरळीत चालवता येईल याबद्दल जो डॉक्युमेंट्स कंपनीकडे असतो तो म्हणजे नियमावली आला. तर 65 अंतर्नियम नियमावली कंपनीची नोंदणी करण्याकरता पुरवठा जी महत्त्वाची कागदपत्रे परलेख दस्तऐवज सादर करावे लागतात त्यापैकी नियमावली हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आलं म्हणजे ह्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स किंवा कंपनीची नोंदणी करता जे आपल्याला एक रजिस्टर ऑफिसकडे सादर करावे लागतात ते एक नियमावली असते. नियमावली आणि घटनापत्रक आलं. तर त्यापैकी नियमावली महत्त्वाचे दस्तऐवज आहे. भारतीय कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार भागधारकाची देयता म्हणजे भागधारकाची लायबिलिटी किती आहे अमर्यादित असलेल्या कंपनीकरता भागधारकाची देयता हमीने मर्यादित असलेल्या कंपनीकरता तसेच खाजगी कंपनीकरता नियमावली तयार करणे आवश्यक असतो. आला. भागधारकाची देयता भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीकरता आता भागाची जे देयता आहे भागाची एक लायबिलिटी आहे भागधारकाची एक लायबिलिटी आहे ते सार्वजनिक कंपनीमध्ये काय असतो मर्यादित असतो, पण खाजगी कंपनीमध्ये काय असतो की अमर्यादित असतो. म्हणजे त्या ठिकाणी ज्या लोकांची जे भागधारक आहेत त्यांची जे दायित्व आहे त्या कंपनीबद्दल दायित्व आहे ते काय अमर्यादित आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे मिस्टेक केलं असेल खाजगी कंपनीमध्ये त्या ठठिकाणी दुसरा भागीदार किंवा दुसरा त्या ठिकाणी असणारा मेंबर त्यांनासुद्धा त्याचा परिणाम होत असतो. ओके, पण सार्वजनिक कंपनीमध्ये तशा पद्धतीने कुठल्या गोष्टी दिसून येत नाही. आलं. तर भागधारकाची देयता भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीकरता नियमावली तयार करणे कायद्याने बंधनकारक नाही. पण असे सार्वजनिक कंपनीचे अंतर्गत कामकाज सुरळीत चालावे यासाठी कंपनी कायद्यातील तालिका अ मधील नियमाचा उपयोग करू शकतात. आलं. तर नियमावलीची व्याख्या तर नंबर 1 आहे की कंपनीच्या अंतर्गत कारभार व्यवस्थित सुरळीत कार्यसंपन्न व वेगाने चालावा यासाठी कंपनीने स्वीकृत केलेल्या नियमांना नियमावली असे म्हणतात. म्हणजे कंपनी जी आहे कंपनीच्या अंतर्गत म्हणजे कंपनीच्या बाहेर नाही कंपनीच्या अंतर्गत जी कारभार आहे हे सुरळीत चालवण्यासाठी एक नियमावली तयार केली जाते. एक रूल रेग्युलेशन करण्यासाठी एक तिथला एक सिस्टम व्यवस्थितपणे संचालन करण्याचा सिस्टमचे संचालन करण्यासाठी एक नियमावली तयार केली जातो. आला. तर नियमावलीतील नियम म्हणजे कंपनीच्या अंतर्गत कामकाजासाठी कामकाज चालवण्यासाठी तयार केलेले नियम होय. आला. पुढे बघूया, पुढे समोर ओढूया. तर भारतीय कंपनी कायद्याच्या अनुच्छेद मधील नियमावलीची व्याख्या पूर्वीच्या कंपनी कायद्याखालील किंवा सध्याच्या कंपनी कायद्याखालील मूल्यतः तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले नियम म्हणजे कंपनीची नियमावली होय. आला. तर कंपनीला व्यवसायात यश मिळवण्यासाठी अंतर्गत कामकाज व्यवस्थित चालवणे आवश्यक असते. कसं चालवणे आवश्यक आहे म्हणजे कंपनीचे आतील जे कामकाज आहे आतील जे नियम आहेत ते संचालन आहेत किंवा डायरेक्टर आहेत ते व्यवस्थितपणे काम चालवण्यासाठी ते डॉक्युमेंट्स तयार केले जातो आणि त्यानुसार ते फॉलो केलं जातो. ओके. तर कंपनी अंतर्गत कारभार केवळ संचालकाच्या इच्छेनुसार चालवणे योग्य ठरत नाही. म्हणून कंपनी अंतर्गत कारभारात शिस्त निर्माण व्हावी व नियमितता यावी. कंपनीच्या प्रत्येक घटकाला सर्व कर्मचाऱ्याला आपली जबाबदारी समजावी यासाठी काही नियम असणे आणि त्या नियमाचे पालन सर्वांनी करणे नियमाची अंमलबजावणी व्हावी जबाबदारी योग्य रीतीने पार पडावी यासाठी नियमावलीची आवश्यकता भासते. ओके. म्हणजे जे आतमध्ये जे कर्मचारी आहेत किंवा आतमधले जे सिस्टम आहे कशा पद्धतीने चालत आहे याला व्यवस्थितपणे चालवण्यासाठी नियमावलीची आवश्यकता भासते. आला. तर नियमावलीमध्ये समाविष्ट कोणत्या बाबी आहेत किंवा मजकूर आहेत कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या घटक आहेत याबद्दल आपण पुढे बघू. तर कंपनी कायद्यातील तालिका अ मधील
काही किंवा पूर्ण नियम जर वगळण्यात आले असतील तर नियम वगळले आहेत असा स्पष्ट उल्लेख नियमावलीत असावा. आला म्हणजे कोणते नियम किंवा कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी लागू होणार आहेत किंवा कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. नंबर दुसरा आहे प्रारंभिक कराराची माहिती. म्हणजे प्रारंभिकमध्ये सुरुवातीमध्ये कशा पद्धतीने करार केला आहे, कुठल्या घटकाशी किंवा त्या ठिकाणच्या असलेल्या सोर्सशी किंवा त्या ठिकाणी असलेल्या मटेरियल्सशी, त्या ठिकाणी असलेल्या बिल्डिंग्सशी किंवा त्या ठिकाणी असलेल्या ओनर्सशी, त्या ठिकाणी असलेल्या वर्कर्सशी आलं म्हणजे ह्या सर्व लोकांशी कशा पद्धतीने एक ॲग्रीमेंट केला आहे त्याबद्दल माहिती एक नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. आलं. नंबर तिसरा आहे कंपनीच्या भागभांडवलाची माहिती. आता कंपनीचे भागभांडवल म्हणजे कंपनीचे भागभांडवल कशा पद्धतीने काम करतील, कशा पद्धतीने त्या ठिकाणी एखादी जे शेअर मार्केट आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्व्हेस्ट होईल, म्हणजे कंपनी लोकांकडून घेतलेले शेअर कशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातील ह्याबद्दल माहिती कंपनीच्या नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. आला. तर कंपनीचे भागभांडवल कशा पद्धतीने त्या ठिकाणी गोळा केला आहे, डिबेंचरच्या माध्यमातून, इक्विटी शेअर माध्यमातून, पेपर शेअर्स होल्डरच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोळा केला आहे आणि किती प्रमाणात गोळा केला आहे, किती पर्सेंटवर केला आहे, या सर्व गोष्टीचा उल्लेख नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. आला. नंबर 14 आहे की भागाचे वाटप करण्यासंबंधीचे नियम व त्यासंबंधीची कार्यपद्धती त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. म्हणजे भागाचे वाटप कशा पद्धतीने केलं आहे, म्हणजे जे शेअर्स होल्डर आहेत शेअर होल्डरनी डिमांड केलेल्यापेक्षा जास्त आपण शेअर विकलं तर नाही, म्हणजे त्यानं जेवढ्या कंपनीला पाहिजे आहेत तेवढे सेल्स आपण देत आहोत की नाही, म्हणजे की त्यापेक्षा जास्त सेल्स आपण सेल करत आहोत की नाही याबद्दलसुद्धा माहिती कंपनीकडे असणे आवश्यक आहे. ते नियमावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटत असते. आला. तर न्यूनतम अभिदान राशी म्हणजे न्यूनतम अभिदान राशी म्हणजे काही कमीत कमी किती राशी ठेवायला पाहिजे. आला. किमान वर्गणी राशी किती असायला पाहिजे किंवा फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती असायला पाहिजे, सेकंड इन्स्टॉलमेंट किती असायला पाहिजे, आला डाऊन पेमेंट किती असायला पाहिजे, ह्या गोष्टी त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. नंबर 6 आहे भाग प्रमाणपत्रे आणि भाग अभिपत्रे यासंबंधीचे नियम आणि त्यांच्या निर्गमनाची कार्यपद्धती. म्हणजे भाग प्रमाणपत्रे म्हणजे जो शेअर सर्टिफिकेट आहे किंवा भाग अधिपत्रे आहे यासंबंधीचे नियम किंवा जो कशा पद्धतीने एखादा शेअर होल्डर किंवा एखादा डिबेंचर होल्डर कशा पद्धतीने इश्यू करत आहे ह्याबद्दल ह्याची कार्यपद्धती, एक सिस्टम, एक चक्रव्यूह किंवा एक स्ट्रॅटेजी त्या नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे नंबर 7 कर्ज उभारणी करण्याबद्दल कंपनीचे अधिकार. म्हणजे कर्ज उभारणी करायची आहे तर त्या पद्धतीची जे नियमावली आहे की कशा पद्धतीने कर्ज उभारायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती कंपनीच्या नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. नंबर 8 आहे सभासदाकडून त्यांनी खरेदी केलेल्या भागाची किंमत वसूल करण्यासंबंधीचे नियम व कार्यपद्धती. म्हणजे सभासदाकडून कशा पद्धतीने त्यानं एखादी वसूल केलेले शेअरची किंमत आहे, भागाची किंमत आहे ती कशा पद्धतीनं वसूल केली आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये जे वसूल केलं आहे की त्याला इन्स्टॉलमेंटमध्ये ठेवलं आहे याबद्दल सविस्तर माहिती त्या नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे डाऊन पेमेंट कशा पद्धतीनं घेतलं आहे, किती पर्सेंटनं घेतलं आहे, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तेव्हाच तर एक समोरचा जो भागधारक असेल, जो न्यू शेअर होल्डर राहील, तर त्याला ह्या गोष्टी समजणे किंवा ह्या गोष्टी इझिली कळणे आवश्यक आहे, जेणेकरून तो नेक्स्ट जो इन्व्हेस्टर आहे तो व्यवस्थितरित्या काम करू शकेल. आला. तर नंबर नेक्स्ट आहे भागाचे हस्तांतरण व संक्रमणाबाबतचे नियम आणि कार्यपद्धती. म्हणजे भागाचे हस्तांतरण आणि संक्रमणाबाबतचे नियम आणि कार्यपद्धती ही त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर नंबर 10 आहे कंपनीच्या साधारण सभेचे कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी तयार करण्यात आलेले नियम. म्हणजे कंपनीचे जे कारभार आहेत ते सुरळीत चालणे आवश्यक आहे. सुरळीत चालतील नाही तर त्या ठिकाणी सुरळीत चालणे आवश्यक आहे. आलं. म्हणजे कंपनीचे कारभार सुरळीत चालण्यासाठी एक नियमावली बनवणे आवश्यक आहे आणि ती नियमावली कंपनीच्या अंतर्गत कामकाज कशा पद्धतीने सुरळीत आणि व्यवस्थित चालावे यासाठी ते नियमावली बनवलेली असतो. आला. तर नंबर 11 आहे कंपनीच्या अंतर्गत कारभार चालवण्याकरता तयार केलेले नियम म्हणजे नियमावली. आला. त्यानंतर नेक्स्ट आहे संचालकाची निवड, नेमणूक, त्याच्या मोबदला तसेच संचालकाच्या सभेबाबतचे नियम. ह्या सर्व गोष्टी एक नियमावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर येत असते किंवा नियमावलीमध्ये दिसत असते. आला. म्हणजे ते एखादं जे लोक आहेत की भागाचे भागधारक आहेत तर नियमावली वाचून त्या ठिकाणच्या सर्व गोष्टी माहिती करून घेऊ शकतात. आलं. तर नंबर नेक्स्ट आहे कंपनीची सार्वत्रिक नाममुद्रा. म्हणजेच कंपनीची जे सील असतो किंवा कंपनीचे एक कंपनी कशा पद्धतीने काम करतो किंवा कंपनीची जे नाममुद्रा आहे, कंपनीचं नाव आहे किंवा ज्या ठिकाणी सिक्का असतो किंवा सार्वत्रिक नाममुद्रेचा उपयोगचे नियम. म्हणजे कशा पद्धतीने जो सिक्का आहे किंवा त्या स्टॅम्प आहे कशा पद्धतीने उपयोग होईल की कुठे कुठे त्याचा उपयोग केला जाईल
याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिलं असतो. कुठं? एक नियमावलीमध्ये आला. त्यानंतर नेक्स्ट आहे कंपनीचे हिस्सेब व अंकस्थानाबाबतचे नियम. म्हणजे कंपनीचे जे ऑडिट आहे आणि कंपनीचे अकाउंट आहे, म्हणजे ह्या ठिकाणचे हिस्सेब किंवा ह्या ठिकाणचे जो नियम आहे किंवा कशा पद्धतीने ऑडिट केलं जाईल, कसं कोणाकडून ऑडिट केलं गेलं आहे, कधी ऑडिट होतो, हे सर्व गोष्टी नियमावलीमध्ये असणे आवश्यक आहे. कारण जेणेकरून हा जो कामामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. आला. त्या ठिकाणी एक कुठल्याही गोष्टी न छुपवता लपवता किंवा समाजाला दिसणे किंवा एक सार्वजनिक कंपनी जे असेल त्या ठिकाणी समाजाला दिसणे आवश्यक आहे, जेणेकरून जे लोक आहेत किंवा भागधारक आहेत तर त्यांना ते नेक्स्ट इन्व्हेस्टर म्हणून त्या ठिकाणी एक येऊ शकतात. पण प्रायव्हेट कंपनीमध्ये अशा पद्धतीचे नियमावली केली जात नाही आणि पब्लिकली इश्यू केले जाऊ शकत नाही. कारण प्रायव्हेट कंपनीचे कुठल्याही प्रकारच्या गोष्टी अशा सार्वजनिक केल्या जाऊ शकत नाही. आला. नेक्स्ट आहे कंपनीचे समापन करण्यासंबंधीचे नियम. आता समापन म्हणजे काय? एक डिस्क्लोजर, म्हणजे कंपनी एक काय असतो की कंपनीचा शेवट असतो, कंपनीचा जो एक काय म्हणतो आपण त्याला विसर्जन तर आणि कार्यपद्धती म्हणजे कशा पद्धतीनं होत असतं त्यासुद्धा त्या ठिकाणी नियमावलीमध्ये देणे आवश्यक आहे. हे ह्या मधातला पार्ट जो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ओके. तर त्यानंतर आहे नियमावलीतील अंतर्भूत बाबी. आता नियमावलीमध्ये कोणत्या अंतर्भूत बाबी आहेत ते आपण बघू. तर नंबर 1 आहे कंपनीच्या निश्चित नियमाच्या अभावी. आता कंपनीच्या निश्चित नियमाच्या अभावी कायद्यानुसार ठरलेले कोटाक्स कंपनीचे निश्चित एक फिक्स काय असेल, एक नियमावली असेल, नियमाच्या अभावी कायद्यानुसार ठरवलेले कोटाक्स मधील नियम जेव्हा कितपत लागू होतील. नंबर 2 आहे नियमावलीमधील वापरलेल्या विविध शब्दाचे स्पष्टीकरण. आता नियमावलीमध्ये काही शब्द असतील तर ते शब्दाचे सर्व स्पष्टीकरण असणे आवश्यक आहे, जेणेकरून जे त्या ठिकाणी भागधारक असतील, काही बाहेरचे इन्व्हेस्टर असतील, नवीन व्यक्ती असतील, जे वाचणारे लोक असतील, ह्या सर्वांना त्या शब्दाच्या एक विश्लेषण त्या ठिकाणी समजणे आवश्यक आहे. नंबर 3 आहे व्यवस्था दलाल किंवा व्यवसाय संचालकाचे झालेले करार. तर व्यवसाय असेल, व्यवसायामध्ये काय असेल, दलाल असतील, एजंट असतील, अभिकर्ते असतील किंवा व्यवसायी आणि त्याचप्रमाणे डायरेक्टर, एक बिझनेसमॅन आणि एक डायरेक्टरच्या यांच्यामध्ये झालेले करार, ह्या गोष्टी एक नियमावलीमध्ये अंतर्भूत असतील, जेणेकरून हेच नियमावलीमध्ये कशा पद्धतीने एखाद्या एजंटसोबत कशा पद्धतीनं डील केलं आहे, एखाद्या बिझनेसमॅनसोबत कसं डील केलं आहे, एखाद्या डायरेक्टरसोबत कसं डील केलं आहे, हे नियम किंवा कशा पद्धतीने डील केले पाहिजे हे त्या नियमावलीमध्ये असणे आवश्यक असतो. आलं. त्यानंतर नंबर 4 आहे भाग भांडवल व विविध प्रकारच्या भागाचे त्यांचे केलेले विभाजन. म्हणजे एक भाग असतात, डिस्प्लेस ऑफ शेअर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डिस्प्ले म्हणजे त्या ठिकाणी जे मोठं शेअर झालेलं असतं त्याच्या सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करू शकत नाही. तर अशा वेळेस सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करता यावा यासाठी मोठ्या भागाचे काय केलं तर एक तुकडे केले जातो आणि ते तुकडे एक सामान्य माणूस इझिली खरेदी करता येईल अशासाठी ते काय केलं जातो, भागाचे तुकडे केले जाते. आलं. म्हणजे काय म्हणतो, भाग भांडवल व विविध प्रकारच्या भागाचे केलेले विभाजन. मग त्या ठिकाणी भागाचे काय करतात, विभाजन केले जातात की जेणेकरून भाग सामान्य माणूस खरेदी करू शकेल आणि त्याचा फायदा एक सामान्य माणूससुद्धा घेऊ शकतो, यासाठी भागाचे विभाजन केले जातो. नंबर 5 आहे भाग वाटप पद्धती. म्हणजे भाग वाटप पद्धती आहेत, कशा पद्धतीने भागाचे वाटप केले जातो. नंबर 1 आहे भाग विक्रीबाबत घ्यायची दलाले. आता भाग विक्रीबाबत कशा पद्धतीने दलाल घेतो, जसं एक्झाम्पलमध्ये एंजल ब्रोकिंग असेल, अपस्टॉक असेल, त्यानंतर ग्रो ॲप असेल, तर हे काय करतात की यांच्या माध्यमातून ह्या ॲपच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीनं शेअर विक्री केलं असेल तर यांना एक काय केलं तर कमिशन त्या ठिकाणी भेटत असतो. ओके. त्यानंतर भागधारकाचे अधिकार. मग भागधारकाचे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये कोणते अधिकार आहेत ते आपण त्या ठिकाणी त्या नियमावलीच्या माध्यमातून माहिती करून घेऊ शकतो. नेक्स्ट आहे भाग प्रमाणपत्र देण्याची पद्धती. भाग प्रमाणपत्र कशा पद्धतीने द्यायची आहे ते पद्धती त्या ठिकाणी दिलेली असतो. नंबर 9 आहे भागाचे हस्तांतर व स्थायित्व वहन करण्याची पद्धती. आता नेक्स्ट आहे भांडवलात बदल करणे. भांडवलात कशा पद्धतीने बदल करता येईल आलं त्याबद्दलची माहितीसुद्धा त्या ठिकाणी दिली जातो. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे
भागाचे हस्तांतरण व स्थायित्व वन करण्याची पद्धती. म्हणजे भागाचे जर सार्वजनिक कंपनी असेल तर भागाचे हस्तांतरण इझिली करू शकतो, पण खाजगी कंपनी असेल तर त्या ठिकाणी भागाचे हस्तांतरण कधी पण करू शकत नाही. कारण खाजगी कंपनीमध्ये भागाचे हस्तांतरण करण्यासाठी एक विशेष अशी त्या ठिकाणी प्रोसेस असेल किंवा एक नोटीस देऊन काम करण्याची पद्धत असेल तेव्हा भागाचे हस्तांतरण करता येतो, पण सार्वजनिक कंपनीमध्ये कधीही भागाचे हस्तांतरण करता येते. तर त्यानंतर आहे भाग जप्ती कोणता आहे, भांडवलात बदल करणे झाला आहे. कंपनीच्या विविध सभा व कार्यपद्धती, म्हणजे कंपनीच्या सभा आहेत, कंपनीच्या आवासामध्ये किती सभा होतात, 6 महिन्यानंतर घ्यायच्या की 5 महिन्यानंतर घ्यायची की सुरुवातीला घ्यायची की शेवटी घ्यायची, म्हणजे कंपनीच्या सभाबद्दल कंपनी सभा कधी भरवतो, एक सार्वजनिक कंपनीच्या आवासामध्ये किती सभा होतात याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिलेलं असतं कुठं नियमावलीमध्ये आला. त्याचप्रमाणे आहे भागावरील मागण्या वसूल करण्याची पद्धती. आता भागावरील जे मागण्या आहेत किंवा इन्स्टॉलमेंट आहेत कशा पद्धतीने वसूल करायच्या आहेत त्याबद्दलसुद्धा एक नियमावलीमध्ये दिलेलं असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट